विद्यार्थी मित्रांनो, आपणास यावर्षी कादंबरी या साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. कादंबरी म्हणजे एक दीर्घ कथा ज्यामध्ये खूप सारी वर्णने आणि पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या बाबतीत खूप माहिती दिलेली असते. प्रसंगांची वर्णनेसुद्धा खूप तपशीलवार असतात. एखादी संपूर्ण कादंबरी अभ्यासणे आपणास शक्य नाही, पण संपूर्ण कादंबरीमध्ये कोणता विषय मांडला आहे ते आपल्याला थोडक्यात सांगून मूळ कादंबरीचा एखादा चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे कादंबरीची थोडी ओळख आणि एका चॅप्टरचा जरा तपशीलवार अभ्यास असे या विभागाचे म्हणजे नॉवेल या विभागाचे स्वरूप आहे. नॉवेलचा म्हणजे कादंबरीचा अभ्यास करताना संपूर्ण कादंबरीचा विषय माहीत करून घ्यावा लागतो आणि सिलेबसमधील चॅप्टरचा मात्र सखोल अभ्यास करावा लागतो. कादंबरी या साहित्य प्रकाराचा इतिहास, कादंबऱ्यांचे प्रकार इत्यादी प्रस्तावनापर माहिती या पहिल्या लेखामध्ये आहे. आपण ती समजावून घेऊन नंतर एक एक कादंबऱ्यांचा आणि टेक्स्टबुकमधील समाविष्ट चॅप्टर्स यांचा सखोल अभ्यास करू. द 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला पूर्णपणे नवीन अशा दोन प्रकारांची भेट दिली आणि हे प्रकार असे होते की ज्यांचा इतिहासामध्ये काही लवलेश देखील नव्हता. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एस्से अँड द अदर वॉज नॉवेल. यांच्यापैकी एक होते पिरियडिकल एस्से आणि दुसरा प्रकार होता कादंबरी. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, इस्पेशली नॉवेल, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. दोन्ही प्रकार खास करून कादंबरी याने 18व्या शतकातील म्हणजे दोन्ही प्रकारांपैकी कादंबरीबद्दल बोलत आहोत तर 18व्या शतकातील लोकांच्या मनावर या कादंबरी या प्रकाराने अधिराज्य केले. हे युग होते बौद्धिक, भावनात्मक, वास्तव अशा पार्श्वभूमीचे. अशा या काळात कादंबरीने वाचकांना अधिक ध्येयपूर्ण आणि सद्गुणी जीवन जगण्यास मदत केली. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. अगदी निर्मितीच्या सुरुवातीच्या काळापासून कादंबरीने लोकप्रियता मिळवली आणि हळूहळू ती वाढत राहिली. टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जानर. आज कादंबरी हा साहित्य प्रकार सर्वात वरचढ आहे. अ नॉवेल इज रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. कादंबरी ही तुलनेने एक दीर्घ कथा असते आणि जी सहसा गद्यप्रकारात असते आणि जवळकीचे मानवी सहसंबंधांचे वर्णन करते. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला मीनिंग न्यू. सध्याचा नॉवेल हा इंग्रजी शब्द इटालियन नॉवेला म्हणजे नवीन या शब्दापासून आलेला आहे. नॉवेला म्हणजे नवीन. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. नॉवेल म्हणजे कादंबरी आपणास कथा सांगते. स्थळ, काळ, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार
कृती यांच्या वर्णनातून ही कथा फुलवली जाते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. ती म्हणजे कादंबरी त्या काळच्या समाजाचे चित्र निर्माण करते. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नाटक आणि कविता यांच्यापेक्षा कादंबरीमधून आयुष्य समजायला सोपे जाते. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. नव्या युगात कादंबरीला साहित्यिक गद्य म्हणून स्वीकारलेले आहे. द नॉवेल हॅज अ लिटररी जॅनर हॅज अ हिस्ट्री अबाउट 2000 years. साहित्यशैली म्हणून कादंबरीचा सुमारे 2 वर्षाचा इतिहास आहे. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. सुरुवातीच्या काळापासून म्हणजे 2ऱ्या ते 6व्या शतकापासून आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत साहसाचे वर्णन करणाऱ्या कल्पनारम्य ग्रीक प्रणयकथांचा हजारो वर्षे लेखनावर प्रभाव होता. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing of the next 1000 years. आदर्श प्रेम आणि आश्चर्यकारक साहसयुक्त अशा या आनंददायी आणि काल्पनिक कथांनी पुढील 1000 वर्ष नवनिर्मित लेखनावर खूप प्रभाव टाकला. Novel in the modern era usually makes use of literary prose. The earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogus or Morley's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. नॉवेल जरी नव्या युगात साहित्यिक गद्य स्वरूपात असली तरी या साहित्यशैलीचे धागे व्हर्जिलच्या इक्लॉगस किंवा मोलेरीच्या मार्ट दी आर्थर किंवा जेफ्री चॉसरच्या द कॅन्टरबरी टेल्स यामध्ये सापडतात. म्हणजे थोडक्यात आपण इथे ह्याचा इतिहास किती जुना आहे ते बघत आहोत. पुढे जाऊ. मुरासाकी शिकिबू टेल ऑफ गेंजी 1010 has been described as the world's first novel. मुरासाकी शिकिबूचे टेल ऑफ गेंजी ही जगातली पहिली नॉवेल म्हणून वर्णन केली जाते. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर मिगेल डी सर्वांटस, which was published in 2 parts between 1605 and 1615. 1605 ते 1615 या दरम्यान 2 भागात प्रसिद्ध झालेली स्पॅनिश लेखक मिगेल दी सर्वंट्स यांची डॉन क्विक्झोट ही युरोपियन कादंबऱ्यांची सुरुवात मानली जाते. इन द 18th century, the appearance of newspaper and magazines attracted large numbers of readers from middle class. 18व्या शतकात नव्याने सुरू झालेली वृत्तपत्रे आणि मासिके यांनी खूप मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय वाचकांना आकर्षित केले. These new readers had little interest in romance and tragedies, which were appreciated by the upper class. या नव्या वाचकांना प्रणयकथा आणि शोकांतिकामध्ये नव्या वाचकांनी प्रणयकथा आणि शोकांतिका याच्यामध्ये थोडा रस घेतला, आवड निर्माण झाली. ज्यांचे उच्चवर्गीयांना फार कौतुक होते, म्हणजे हा श्रीमंतांचा उद्योग होता, त्यामध्ये ह्या मध्यमवर्गीयांनी थोडा रस घेतला की ते कसं करतात, ते काय वाचतात, तसं आपण वाचू. Thus, need for a new type of literature arose that would express the new ideas of 18th century. अशा प्रकारे 18व्या शतकाच्या नव्या कल्पनांना व्यक्त होणाऱ्या
नवसाहित्याची गरज निर्माण झाली. द 18th century न्यू लिटरेचर was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील हे नवसाहित्य वास्तविकतेचा आत्मा असलेले आणि अद्भुत रम्य वैशिष्ट्ये जसे की उत्साह, वेळ आणि काल्पनिक कथा यांना नकार देणारे होते. The foreground for the novel was prepared by all these factors. कादंबरीची पार्श्वभूमी अशा प्रकारे या घटकांनी तयार केली होती. After 1740, novel originated as the literary form in England. इंग्लंडमध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार 1740 नंतर उदयास आला. Increase in trade and commerce along with the industrial revolution had given rise to the middle class. औद्योगिक क्रांती आणि त्याबरोबर व्यापार वाणिज्य यात झालेली वाढ यामुळे मध्यम वर्ग भरपूर वाढला. A class of people had emerged to occupy an elite status. उच्चवर्गीयांसारखे सामाजिक स्थान मिळवण्यासाठी समाजात एक वर्ग निर्माण झाला. रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल appealed to the newly educated class and was regarded by them as a respectable reading material. कादंबरीतले दैनंदिन जीवनाचे वास्तव चित्रण आणि सामान्य लोकांच्या समस्यांचे दर्शन नवशिक्षित समाजाला आवडायला लागले आणि कादंबरी या प्रकाराला सन्मानजनक वाचनीय साहित्य ते लोक मानायला लागले. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle class and lower classes and meet their longings. अशा प्रकारे कादंबरी ही मध्यमवर्गीय तसेच गरीब वर्गाच्या आकांक्षांचा जणू आवाज म्हणून साहित्यशैली आकार घ्यायला लागली. आकांक्षाचा आवाज म्हणून ही साहित्यशैली आकार घ्यायला लागली म्हणजे कादंबरी. Spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussion about the books. यंत्रांच्या उपलब्धतेमुळे पुस्तकांबद्दल चर्चा करायला आणि पुस्तके वाचायला शिकलेल्या नव्या मध्यमवर्गीयांना वेळ मिळाला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. नाटक आणि कविता हे दोन साहित्य प्रकार थोडे कमी प्रभावशाली होत होते. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ दॅम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. कादंबरी या प्रकारात त्यांची काही वैशिष्ट्ये तसेच काही नवीन वैशिष्ट्ये यांचे मिश्रण होते. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड्स to encompass social, political and cultural happening and scientific progress. 18वे शतक आणि तेव्हापासून पुढे कादंबरी हा प्रकार सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक प्रगती याबद्दल सर्वंकष माहिती देणारा ठरला. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन 1678 अँड ओरुनोको बाय Alfaraben 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders and Jonathan Swift, Gulliver's Travel, a famous satire. याचा अर्थ समजून घ्या. जॉन बनियन यांची द पिलग्रिम प्रोग्रेस ही 1678मधील आणि उरुनोको ही अल्फाबेन यांची 1688 सालची इंग्रजी कादंबरी लिहिली गेली आणि तिथून कादंबरीची विपुल आणि रंगीबेरंगी परंपरा सुरू केली गेली.
जी पुन्हा डॅनियल डेफो आणि रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स आणि जोनाथन स्विफ्ट यांनी पुढे चालू ठेवली. द अदर मेजर नॉवेलिस्ट्स ऑफ 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन. त्यांच्या कादंबऱ्या पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लारिसा बोथ इपिलोस्टोरी स्टोरी नॉवेल, याचा अर्थ पुढे आपण बघणार आहोत. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न अँड टोबियास स्मॉलेट ही कादंबरीकारांची नावं आहेत. 18व्या शतकाचे दुसरे महान कादंबरीकार म्हणजे सॅम्युअल रिचर्डसन, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न, टोबियास स्मॉलेट हे आहेत. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टालवर्ट नॉवेलिस्ट्स such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins and H.G. Wells. ही परंपरा पुढे अनेक कसलेल्या कादंबरीकारांनी जसे की चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नेथॅनियल हॉथॉर्न आणि H.G. वेल्स यांनी समृद्ध केली. द 20th century इज मार्क्ड बाय मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स अँड वायडन्ड अँगल्स ऑफ व्ह्यूज बाय नॉवेलिस्ट लाईक E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसी, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन अँड D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँथनी बर्गेस. ही ज्यांची आत्ता नावं आपण घेतली म्हणजे E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसी, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि अँथनी बर्जेस यासारख्या सगळ्या कादंबरीकारांनी 20व्या शतकामध्ये आधुनिक विषय तसेच नवनवीन शैली, तंत्र, विशाल दृष्टिकोन या सर्व घटकांना महत्त्व दिले. They widened the circumference of genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. त्यांनी राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय अशा नवनवीन विषयांचा समावेश करून या साहित्य शैलीचा आवाका वाढवला. There are immigrant authors like Salman Rushdie from India, V.S. Naipaul from Trinidad, कझुओ इशिगुरी जपान आणि इतर अँड मेनी अदर्स. सलमान रश्दी हे भारतातील, V.S. नायपॉल हे त्रिनिदादमधील, कझुओ इशिगुरी हे जपानमधील आणि अनेक इतर परदेशातील लेखकसुद्धा कादंबरी लेखन करतात. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवेलिस्ट्स टू दिस ग्रेट पिजंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. स्त्री कादंबरीकारांचे योगदानसुद्धा या दिमागदार कामगिरीमध्ये म्हणजे कादंबऱ्यांच्या काही कमी नाही. द नॉवेल ऑफ मॅनर्स हा एक प्रकार आहे कादंबऱ्यांचा. द नॉवेल ऑफ मॅनर्स इवेलिना बाय फ्रान्सिस बर्ने, गॉथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, a novel based on science of the age, Frankenstein by Mary Shelley are landmark novels. फ्रान्सिस बर्ने यांची इवेलिना तसेच रॅडक्लिफ यांची विज्ञान युगावर आधारित कादंबरी तसेच फ्रँकेनस्टीन ही मेरी शेली या तर मैलाचा दगड ठरलेल्या आहेत. जेन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ पीपल थ्रू हर नॉवेल्स. जेन ऑस्टिन या तर आपल्या कादंबऱ्यांमधून लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत. ब्रॉन्टे सिस्टर्स इमिली अँड चार्लट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क्स. द उदरिंग हाईट्स अँड जेन आयर. द उदरिंग हाईट्स आणि जॉन आयर या अतुलनीय कादंबऱ्या लिहून ब्रॉन्टे भगिनींनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
म्हणजे या ब्रॉन्टे भगिनी म्हणजेच इमिली अँड चार्लेट. मेरी ॲन इव्हॉन्स ॲलियस जॉर्ज इलियट wrote the novels reflecting psychological insight. मेरी ॲन इव्हॉन उर्फ जॉर्ज इलियट यांनी मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी देणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन केले. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. पात्रांच्या मनात काय चालले आहे हे वाचकांच्या लक्षात आणून देण्याच्या पद्धतीचे लेखन व्हर्जिनिया वुल्फ यांनी इंग्रजीत पहिल्यांदा केले आहे. अगाथा ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. गुन्हेगारीवर आधारित अनेक कादंबऱ्या लिहून अगाथा ख्रिस्तींनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. हरक्यूल पायरेट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. हरक्यूल पायरॉट आणि मिस मार्पल हे त्यांनी निर्माण केलेले अवीट असे गुप्तहेर आहेत. म्हणजे काल्पनिक गुप्तहेर आहेत निर्माण केलेले आहेत मिस मार्पल आणि हरक्यूल पायरॉट. हार्पर ली, मार्गारेट अटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. हार्पर ली, मार्गारेट अँटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी पुढे चालू ठेवली. इंडियन सिनॅरिओ, भारतीय परिदृश्य म्हणू आपण. म्हणजे भारतात इंग्रजी कादंबऱ्यांचा काय इतिहास आहे ते आता आपण थोड्या वेळ बघणार आहोत. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. बंकिमचंद्र यांची राजमोहन्स वाईफची इंडियन फील्ड या मालिकेत रूपांतरित झालेली ही इंग्रजीतली पहिली कादंबरी होय. द पिरियड आफ्टर दॅट मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स. त्यानंतरचा काळ हा अजून काही भारतीय कादंबरीकारांचा होता. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. या कादंबऱ्या एकतर राष्ट्रभक्तीचा सद्गुण किंवा सामाजिक समस्या हा विषय घेऊन मुख्यत्वे करून तयार झालेल्या होत्या. मुल्कराज आनंद, आर के नारायणन अँड राजा राव were the major trio who prevailed in the period after that. मुल्कराज आनंद, आर के नारायणन आणि राजा राव या तिघांनी त्यानंतरच्या काळात राज्य केले. नॉवेलिस्ट्स लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर changed the current Indian English novel through their works. अनिता देसाई, नयनतारा सहगल आणि अरुण जोशी तसेच मनोहर माळगावकर यांनी आपल्या कामातून भारतीय कादंबऱ्यांचा प्रवाह बदलला. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी यांनी इंग्रजीतील भारतीय कादंबरीत नवीन वैशिष्ट्यांची भर घालून सुधारले. रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट लाईक सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. हल्लीच्या वर्षांमध्ये सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर यासारख्या कादंबरीकारांनी नवी झळाळी आणली आहे. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ वायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. भारतीय इंग्रजी कादंबऱ्या या त्यांच्या जन्मापासूनच चांगल्या बदलातून गेलेल्या आहेत आणि निःसंशय
त्यांना उत्तम भविष्य आहे. नॉवेल्ला. नॉवेल्ला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेल्ला is a type of prose fiction which is shorter than a full length novel and longer than short stories. नॉवेल्ला हा शब्द इटालियन नॉवेल्ला याच्यातून जन्मास आलेला आहे. हा एक असा गद्यप्रकार आहे की जो पूर्ण कादंबरीच्या लांबीपेक्षा लहान आणि लघुकथेपेक्षा थोडा मोठा असा असतो. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड yet short narrative, often satiric or realistic in tone. ते एक उत्तम रचलेले असे लघुकथानक असते. बहुतेक वेळा व्यंगात्मक किंवा वास्तववादी असते. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. ते सहसा एक किंवा दोन पात्रांमधील एखादा प्रसंग किंवा समस्येवर केंद्रित असतो. सम ऑफ द फेमस नॉवेल्लाज इन इंग्लिश आर, म्हणजे इंग्रजीतील काही प्रसिद्ध कादंबऱ्या, द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ, म्हणजे जोसेफ यांची द हार्ट ऑफ डार्कनेस. दुसरी द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी, म्हणजे हेनरी यांची टर्न ऑफ स्क्रू. बिली बर्ड बाय हर्मन मेलेविले यांची बिली बर्ड. डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मन यांची डेथ इन व्हेनिस. सीज द डे बाय सॉल बेलो. पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. जॉन स्टेनबेक यांची पर्ल सॉलेबेलो यांची सीज द डे. एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेल्ला, म्हणजे नॉवेल्लाचे घटक म्हणा किंवा कादंबरीचे घटक, मुख्य घटक. देर आर 6 एलिमेंट्स एसेन्शियल ऑफ नॉवेल और नॉवेल्ला. नॉवेलचे अत्यावश्यक असे 6 घटक आहेत. All these factors may be related to one another in the work by an author. एखाद्या लेखकाच्या कादंबरीमध्ये हे सगळे घटक एकमेकांशी अगदी संबंधित असतात. थीम म्हणजे विचारसूत्र. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. कादंबरीचे विचारसूत्र म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना जी अगदी थोडक्यात सांगता येते. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड द कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग. ते म्हणजे थीम हे एक तत्त्वज्ञानिक वाक्य असते किंवा सत्य असते जे लेखक कथेमधील प्रसंगातून पात्रांच्या विशिष्ट अशा रचनेतून सादर करीत असतो. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट इज एसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. कथानक म्हणजे प्रसंगांची एक मालिकाच असते जी विचारसूत्र घडविते. इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट आयदर इंटरनल, that is inside the mind of character, or external with other characters or entities. याची म्हणजे कथानकाची निर्मिती एकतर अंतर्मनातील संघर्षाच्या मांडणीमधून किंवा बाह्य संघर्षातून केली जाते. प्लॉट मे बी सिम्पल, वन प्लॉट or complex, consisting the interweaving of many subplots. कथानक साध्या पद्धतीचे किंवा गुंतागुंतीचे म्हणजे अनेक विषयांना धरून असू शकते. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ कॅरेक्टर्स. पात्ररचना ही कथानकाशी संबंधित असते कारण प्रसंगांचा क्रम असा असतो
की पात्रांचे विशिष्ट प्रकारचे वागणे घडून येत असते. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड वर्बल स्केच. पात्रवर्णन हे अगदी थोडक्यात ते खूप खोलवर पाल्हाळी किंवा खूप मोठ्या प्रमाणावर शाब्दिक वर्णन अशा विविध प्रकारांमध्ये असू शकते. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी अस्पेक्ट बाय रायटर. महत्त्वाचे पात्र हे त्याच्या सर्व बाबतीत लेखकाकडून वर्णिले जाण्याची शक्यता असते. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. छोट्या पात्रांना फारसे महत्त्व दिले जात नाही. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. संपूर्ण कादंबरीमध्ये वाचक मुख्य पात्राच्या सर्व हालचाली लक्षात घेऊ शकतो. This character is referred to as the protagonist. हे पात्र संपूर्ण नाटकात प्रमुख म्हणजे नायक म्हणून संबोधले जाते. प्रोटॅगॉनिस्ट दॅट इज मेन कॅरेक्टर इज इन कन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर एन एंटिटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट हे प्रमुख पात्र दुसऱ्या एका पात्राच्या बरोबर किंवा कोणत्या तरी एका शक्तीच्या बरोबर संघर्ष करीत राहते. त्याला अँटॉगॉनिस्ट म्हणतात. सेटिंग म्हणजे नेपथ्य. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे स्टोरी जिथे घडते तिथली पार्श्वभूमी. देर आर सेव्हरल अस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट और वेदर अँड लाईफस्टाईल. सेटिंगचे अनेक पैलू आहेत ज्यात ठिकाण, कालावधी, वेळ, वातावरण, हवामान, जीवनशैली यांचा समावेश होतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. कथानक आणि पात्र हे दोन प्रमुख घटक सेटिंगमुळे प्रभावित होतात. कन्फ्लिक्ट, the struggle between the opposite forces in the story is called conflict. कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. कथेमधील दोन शक्तींमध्ये होणारा संघर्ष यालाच कन्फ्लिक्ट असे म्हणतात. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. कथेमधील संघर्ष कथानकाबाबत आवड आणि उत्सुकता वाढवतो. लँग्वेज स्टाईल. द लँग्वेज and the technique used by the author for the narration of the course of events is known as style. लँग्वेज किंवा स्टाईल प्रसंगांच्या क्रमाच्या कथनासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्र याला स्टाईल असे म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting of his purpose. लेखक खूप व्यापक शब्दप्रयोग करू शकतो किंवा उच्च भाषाशैली वापरू शकतो किंवा कधीकधी तो नेमकेपणाने शब्द वापरू शकतो, तर कधी आपल्या हेतूसाठी आवश्यकतेनुसार दोन्हीची सरमिसळ करू शकतो. He may use linguistic devices to make the narrative effective. तो परिणामकारक कथनासाठी भाषेच्या तंत्राचा उपयोग करू शकतो. All these factors decide the texture of the narration and create an impact on the readers. हे सर्व घटक कथनाचा पोत ठरवतात आणि वाचकांवर प्रभाव टाकतात. टाइप्स ऑफ नॉवेल्स. कादंबऱ्यांचे प्रकार. रिअलिस्टिक नॉवेल, वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. वास्तववादाचे दर्शन घडवणारी कथा यात असते. समटाइम्स दिस इज ऑल्सो
a novel of manner. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्रांचे त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादाचे वर्णन याच्यामध्ये असते. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. होणाऱ्या दैनंदिन अनुभवांचे वर्णन यात केलेले असते. पिकरेस्क नॉवेल, पिकरेस्क कादंबरी. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rogue. Picaresque हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारो शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ बदमाश असा होतो. अ पिकारेस्क नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगॉनिस्ट हू इज ॲन इसेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल पर्सन इन ॲन एपिसोडिक फॉर्म. पिकरेस्क नॉवेल ही कादंबरीच्या मुख्य पात्राची एपिसोडच्या माध्यमातून साहस कथा सांगते. यातील हे प्रमुख पात्र विक्षिप्त किंवा कुप्रसिद्ध व्यक्ती असते. हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. ऐतिहासिक कादंबरी या प्रकारची कादंबरी ही जेव्हा लेखन केले जाते त्या अगोदरच्या कालखंडावर आधारित असते. द वर्ड इपिलोस्टोरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलरी नॉवेल. The word epistolary derives from the Latin word epistola, which means a letter. Epistolary हा शब्द लॅटिन इपिस्टोला यावरून आला आहे. त्याचा अर्थ पत्र. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. या प्रकारच्या कादंबरीचे लेखक पत्रव्यवहार किंवा डायरी अशा प्रकारच्या कागदपत्रांच्या मालिकेतून कथा सादर करतो. ऑल्दो लेटर्स आर मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. तरीही पत्रे हा सर्वात रूढ प्रकार आहे. दिनदर्शिकेतील म्हणजे डायरीमधील नोंदी हा प्रकारसुद्धा लोकप्रिय आहे. गॉथिक नॉवेल. गॉथिक प्रकारची कादंबरी. द नॉवेल दॅट इन्क्लूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डीके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गॉथिक नॉवेल्स. दहशत, गूढ रहस्य, भीती, थरार, अतिमानवी घटक, सर्वनाश, मृत्यू किंवा भुताटकींची घरे अशा विषयावरील कादंबरी म्हणजेच गॉथिक कादंबरी. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आत्मचरित्रात्मक कादंबरी. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. लेखकाच्या जीवनावरील आधारित कादंबरी म्हणजेच आत्मचरित्रात्मक कादंबरी. हावेवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. तथापि लेखक ठिकाणांची नावे तसेच पात्रांची नावे किंवा त्यांच्या जीवनातील काही तपशील वगळू शकतो. मे और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन. इट मे और मे नॉट बी इन फर्स्ट पर्सन नॅरेशन. तसेच ही कादंबरी प्रथम पुरुषी निवेदनाची असू शकते, कधीकधी ही तशी नसते देखील. ॲलिगोरिकल नॉवेल म्हणजेच रूपकात्मक कादंबरी. ॲन ॲलिगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. रूपक म्हणजे ज्या कादंबरीत
एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. अशा कादंबरीचा बाह्य अर्थ हा प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन अलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित असू शकतो. युटोपियन ऑर डायस्टोपियन नॉवेल. युटोपियन किंवा डायस्टोपियन कादंबरी. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजे आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक समुदाय किंवा समाज. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. ती एक विज्ञानकथा किंवा तार्किक काल्पनिक कथा या प्रकारात मोडणारी प्रचलित साहित्यशैली आहे. सायकोलॉजिकल नॉवेल. मानसशास्त्रीय कादंबरी. Psychological novel is the work of fiction that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. मानसशास्त्रीय कादंबरी एक असा प्रकार आहे की जो मुख्य पात्र किंवा कादंबरीतील इतर काही पात्रे यांच्या अंतर्गत जीवनाचे तसेच बाह्य जीवनाचे विस्तृत वर्णन करतो. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. कॉन्शियसनेस प्रकारची कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिएटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज म्हणजे हा शब्दप्रकार, वाक्यप्रकार म्हणा, शब्दप्रयोग विल्यम जेम्स यांनी ट्रिएटाइज म्हणजे मानसशास्त्राचे सिद्धांत हे जे 1890ला लिहिले गेले त्या पुस्तकामध्ये तयार केलेली आहे. म्हणजे ही फ्रेज तिथे पहिल्यांदा त्यांनी वापरली. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. याचा अर्थ विचारांचा प्रवाह. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. कथानकातील घटना त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात. The novelist narrates them as they enter the mind of character. कादंबरीकार त्यांना म्हणजेच घटनांना पात्रांच्या मनात जसे येईल तसे कथन करण्याचा प्रयत्न करतो. बिल्डंगस्ट्रोमन नॉवेल. बिल्डंगस्ट्रोमन कादंबरी. द जर्मन वर्ड बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. बिल्डंगस्ट्रोमन हा शब्द वाढ सूचित करतो. The fictional biography or autobiography is concerned with the growth of protagonist's mind, spirit and character from their childhood to adulthood. ही काल्पनिक कादंबरी मुख्य पात्राच्या बालपणापासून ते प्रौढपणापर्यंत मानसिक, आत्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांवर आधारित असते. म्हणजे मुख्य पात्राच्या बालपणापासून प्रौढपणापर्यंत त्याची घडण मानसिक, आत्मिक कशी घडलेली आहे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazine became popular in which fantastic fiction for general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प म्हणजे लगदामा या प्रकारची मासिके हा प्रकार फार लोकप्रिय झाला, ज्यामध्ये स्वस्तातल्या लगद्याच्या म्हणजे पल्प कागदावर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत असत. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हायडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. या पल्पकथांच्या युगाने डिटेक्टिव्ह म्हणजेच रहस्यमय कादंबरी आणि विज्ञान कथांचा पाया रचला गेला असे म्हणता येईल. सायन्स फिक्शन इज अ जॅनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल,
टाईम ट्रॅव्हल, पॅरल युनिवर्स अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. विज्ञान कथा, काल्पनिक तार्किक कथा प्रकार, भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी आणि परग्रहीय जीवन यासारख्या कल्पित संकल्पनांवर या प्रकारच्या कादंबऱ्या आधारित असतात. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. फ्रँकेनस्टीन बाय मेरी शेली 1823 is considered the first based on science and technology. 1823मधील मेरी शेली यांची फ्रँकेनस्टीन ही कादंबरी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी मानली जाते. द जॉनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. तरीही ह्या कादंबऱ्या 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जास्त बहरल्या. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जॉनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच ॲन इन्व्हेस्टिगेटर or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murderer. डिटेक्टिव्ह म्हणजेच गुप्तहेर कथा किंवा रहस्य कथा हा गुन्हेगारी कथा आणि रहस्य कथांचा उपप्रकार आहे. यामध्ये एखादा व्यावसायिक किंवा हौशी गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनांचा तपास करतो. भाषांतर आणि वाचन